केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर होते। आजच्या या दौऱ्यात त्यांनी मुंबईतल्या लालबागच्या राजाचं सहकुटुंब दर्शन घेतलं। तिथून अमित शहांनी वांद्रे आणि अंधेरीत गणेश दर्शन केलं आणि मग ते दिल्लीकडे रवाना झाले। त्यावेळी अचानक एका कारणामुळे शहांच्या मदतीला एकनाथ शिंदे धावून गेले। नेमकं काय घडलं ते पाहूया। एकीकडे मुंबईत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आगडोंब उसळला असताना दुसरीकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही मुंबई दौरा केला। खरं तर दौरा गणेश दर्शनासाठी असला तरी राजकारण रंगणार नाही असं होणारच नाही। सकाळी अमित शहांनी सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक घेतली। त्यातही विशेष म्हणजे तब्बल 1 तास एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर होते। यावेळी शहा आणि शिंदे यांची तासभर चर्चा झाली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यानंतर अमित शहांनी भाजपच्या नेत्यांसोबतही चर्चा केली। संघटनात्मक घडामोडींचा आढावा घेतानाच त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना केल्याची माहिती समोर येते। राजकीय गाठीभेटी झाल्यानंतर शहांनी बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घेतला। अमित शहांचं शुक्रवारी रात्रीच मुंबईत आगमन झालं होतं। सह्याद्री अतिथीगृहावर निवासाला असलेल्या शहांनी सकाळी वर्षा निवासस्थान गाठत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणही उपस्थित होते। तिथून शहांचा ताफा निघाला प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला। यावेळी त्यांच्यासह गाडीत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते। त्यानंतर शहांनी प्रसिद्ध लालबागच्या राजाचं सहकुटुंब दर्शन घेतलं। लालबागच्या राजाचं पूजन करताना त्यांच्यासह पत्नी, मुलगा जय शहा आणि नातू होते। तिथून अमित शहा आणि सर्व मंडळींनी बांद्रा आणि अंधेरीत गणेश दर्शन घेतलं आणि शहा दिल्लीकडे रवाना झाले। नाट्य इथे संपत नाही। गुजरातला परत जाण्यासाठी शहा मुंबई विमानतळावर दाखल झाले असता त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं। त्याचवेळी उपमुख्यमंत्री शिंदेही त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी पुण्याकडे जाणाऱ्या चार्टर्ड प्लेनमध्ये जाण्याच्या तयारीत होते। मात्र शहांच्या विमान बिघाडाची माहिती समजताच त्यांनी आपलं विमान शहा यांना वापरण्यासाठी दिलं। अमित शहांचा हा दौरा बाप्पा दर्शनाचा असला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातली सद्यस्थिती यावर शहांनी सत्ताधाऱ्यांना काय कानमंत्र दिला याचीच उत्सुकता सर्वाधिक होती। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।